नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या अंतर्गत घेण्यात आलेली सिव्हिल जज, ज्युनियर डिव्हिजन आणि ज्युडिकल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2023 याचा निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. जी यादी आहे मार्कशीटची आहे त्या मार्कशीट प्रत्येक उमेदवारांच्या जिल्ह्यानिहाय जारी करण्यात आलेल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात. याबद्दल पाहू शकता अधिकृत जे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2023साठी जो निकाल आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. जाहिरात क्रमांक 47/2023 यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 18 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश आणि कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2023 चा निकाल दिनांक 14 मे 2024 रोजी आयोगाच्या MPSC या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यानुसार प्रस्तुत पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांची पात्रता तपासण्याच्या अधीन राहून मुख्य परीक्षेसाठी विहित मुदतीत विहित शुल्कासह अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल. तपासणीअंती अपात्र ठरणाऱ्या या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी. यानुसार पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरता स्वीकार्य असणार आहेत. उमेदवाराने मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. त्यात परीक्षा केंद्र नमूद करणे आणि परीक्षा शुल्क विहित मुदतीत भरणे आवश्यक आहे. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. पाहू शकता प्रस्तुत परीक्षेचा निकाल माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या विविध न्यायिक प्रकरणामधील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने अधिसूचना जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. यानुसार पाहू शकता जी पूर्व परीक्षा झालेली आहे त्याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. जे मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवार आहेत त्यांची जी मार्क्स आहेत ते चेक केले जाऊ शकतात. जी अन्यमध्ये पाहू शकता प्रस्तुत परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज केलेले आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. जो निकाल आहे न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षेचा याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते. जे पात्र उमेदवार आहेत यानुसार पाहू शकता महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन सिव्हिल जज, ज्युनियर डिव्हिजन, ज्युडिकल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन 2023साठी जे पात्र उमेदवार आहेत म्हणजे पूर्व परीक्षेसाठीचे मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवार आहेत पूर्व परीक्षा पास झालेले याची जी यादी आहे ती देण्यात आलेली आहे. पहिल्यांदा पाहू शकता छत्रपती संभाजीनगरसाठीची जी यादी आहे रोल नंबर आहे कॅन्डिडेट नियम आहे याच्यानुसार ज्या यादी जाहीर करण्यात आलेली आहे. हे उमेदवार जे आहेत हे तुमचं जे नाव आहे या परीक्षा दिलेल्या पूर्व परीक्षा दिलेले उमेदवार त्यांचं नाव चेक करून त्यांची जी पुढची जी मुख्य परीक्षा आहे त्याची तयारी करू शकतात. त्याचबरोबर मुख्य परीक्षेसाठी जो ऑनलाईन फॉर्म आहे तो भरणंसुद्धा आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याचं फी पेमेंट करणंसुद्धा आवश्यक आहे. यामध्ये पाहू शकता प्रत्येक जिल्हानिहाय जी यादी आहे ती देण्यात आलेली आहे. क्वालिफाय कॅन्डिडेटसाठीची ती चेक केली जाऊ शकते. याची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चेक करू शकता. अशा पद्धतीने MPSCसाठी जी परीक्षा घेण्यात आलेली होती पूर्व परीक्षा पाहू शकता न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2023 जो निकाल आहे ते जाहीर करण्यात आलेला आहे. पात्र उमेदवार लिस्टमध्ये आपलं नाव चेक करू शकतात. या लिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. PDF लिंक डाउनलोड करून तुमचं नाव चेक केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने MPSCचा जो निकाल आहे याबद्दलची माहिती चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.